आता या सगळ्या चर्चेत अचानक नाव येतं ते बिश्नोईचं। लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यात अपराधी आहे। त्या अपराधाचा संदर्भ इथं का येतोय वारंवार ते लक्षात घ्या। हा सगळा प्रकार गंभीर झाला जेव्हा या प्रकरणामध्ये सलमान खानचं नाव आलं, लॉरेन्स बिश्नोईचं नाव आलं आणि काळवीट, हरिण या प्राण्यांचे उल्लेख होऊ लागले। या प्रकरणामध्ये जेव्हा बिश्नोई समाजाचे आंदोलक शिरले त्यावेळेला या प्रकरणाचं गांभीर्य अत्यंत स्वाभाविकरित्या वाढलं। सलमान खानच्या विरोधामध्ये बिश्नोई समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करत असलेला लॉरेन्स बिश्नोई हा खुलेआम धमकी देतोय। सलमानच्या विरोधामध्ये बिश्नोई समाज आधीच आक्रमक झालाय। कुख्यात लॉरेन्स बिश्नोई यानं तर काळवीट मारलं म्हणून सलमानला ठार मारायचा विडा उचललाय। अशा स्थितीमध्ये बिश्नोई समाजाचा हाच संताप सुरेश धस यांच्या विरोधामध्ये वापरण्याच्यासाठी तर राजकारण खेळलं जात नाहीये ना, हा प्रश्न उपस्थित होतो। धस तोच आरोप करतायत। दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे। आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत। यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे। हरणाचं मांस माझ्यापर्यंत आलं म्हणून बिश्नोई गँगच्या लोकांना बोलवलं आणि ते माझ्या याचा कट करत होते मला मारण्याचा। हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटतंय। मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे, तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात। पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेन।